मी ज्ञानेश्वरी हो इंदुरीकर महाराजांचीच मुलगी. हो तीच, ज्याला लोकांनी पाहिलीच नाही, पण जिच्यावर हजारो कमेंट्स केल्या. ज्याला घरात ओळखतही नाहीत, पण तेच लोक ज्याच्यावर बोट उचलतात, त्या महाराजांचे मुलगी म्हणून मी आज शांत बसणार नाही. माझ्या बाबांबद्दल, माझ्या घराबद्दल, माझ्या आईबद्दल आणि आमच्यावर चाललेल्या ट्रोलिंगबद्दल सत्य सांगायची वेळ आली आहे. कारण बोलणाऱ्याच्या तोंडाला कुलूप नसतं, पण ऐकणाऱ्याच्या मनाला खूप जखमा होतात, घायाळ होतात. आणि अशातच एका बाईनं असा आरोप केला, इंदुरीकर महाराज काय फुकट कीर्तन करतात का? भरभक्कम पैसे घेतात. मग त्यांनी कीर्तन केलं म्हणून काही उपकार केले का? अहो कसला आरोप म्हणायचा. लोक म्हणतात माझे बाबा पैसे घेतात. मी आता त्यांना एकच विचारते, तुमचं स्वतःचं काम तुम्ही मोफत करता का? दिवसभर उन्हात मातीत काम करून पगार घ्यायला घाबरता का? नाही ना. मग बाबा कीर्तन करतात, त्यांचं ते कामच आहे, सेवा आहे, साधना आहे. आणि हजारो लोकांचा कार्यक्रम, ध्वनी मंडप व्यवस्था हे मोफत कधी मिळतं का? अहो मोफत केलेल्या कामाची किंमत राहत नाही हे बाबा सांगतात. आणि आयुष्यात आपण सगळेच अनुभवतो. जो मोफत करतो तो टीकीचा पात्र होतो. कष्टाला द्या मोल, कष्टाला द्या मोल, सेवेला द्या मान. जे फोकट मागतात ना त्यांना कमी असतो ज्ञान. आणि दुसरा एक आरोप असा केला जातो, इंदुरीकर महाराजांनी संप्रदाय बिघडवला. अहो संप्रदाय बिघडवला? काय बोलताय तुम्ही? एक माणूस ज्याने लाखो तरुणांना व्यसनाधीनतेतून बाहेर काढलं, ज्यांनी कीर्तनाची आवड निर्माण केली. तरुण वर्ग कधी ऐकत होता का कीर्तन? कीर्तन म्हटलं की म्हणायचा, आम्हाला काय आयुष्याचे कीर्तन करायचं आहे का? अशांना सुद्धा भक्ती मार्गाचा मार्ग दाखवला माझ्या बाबांनी. ज्यांनी मोबाईल, सिगारेट, वाईट सवयी सोडवल्या, ज्यांनी हजारो घरांमध्ये हसू आणलं, तो संप्रदाय बिघडवतो. अरे याला बिघडवणं म्हणत असेल तर हो, माझ्या बाबांनी बिघडवला संप्रदाय. तुम्हाला हवे आहेत व्यसनं? आजकाल आपण बघतो अगदी 12 वर्षाची मुलंसुद्धा व्यसनाधीनतेत अडकलेली आहेत. बोलणारे लोक त्यांनी कधी ही परिस्थिती पाहिली आहे का? ज्याने कधी कीर्तनच ऐकलं नाही, ज्याला गावातील शाळेचा रस्ता माहीत नाही, ते लोक माझ्या बाबांना धर्म शिकवतात? अहो इंदुरीकर महाराज कीर्तनकार नाहीत, ते घटनेचे आरसे आहेत. लोकांना त्यांच्या चुका दाखवतात म्हणून काहींना त्रास होतो. ज्यांना स्वतःचा चेहरा दिसतो ते सर्वात जास्त ओरडतात. 8-8 तास मुलांना वेळ नाही. ट्रॉलर्सचं म्हणणं आहे, बाबांनी म्हटलं 8-8 दिवस माझ्या मुलांना वेळ देता आला नाही. मुलं जेव्हा झोपायची तेव्हा मी घरात नसायचो. कधी 8-8 दिवस माझ्या मुलांची आणि माझी गाठ पडत नव्हती, असे माझ्या बाबाने एका कीर्तनात म्हटले होते. तर लोक काय म्हणाले, लढायला गेले होते का? अगदी खरं मीच सांगते, बाबा घरात असायचेच नाहीत. लहानपणी आम्हाला झोपताना बाबा दिसायचेच नाहीत आणि सकाळी उठल्यावरही दिसायचे नाहीत. तेव्हा म्हणाले लढाईला गेला होतास का? हो, माझे बाबा लढाईलाच गेले होते. वाईटावर, व्यसनावर, अंधश्रद्धेच्या दुःखावर. आमच्या कुटुंबाला वेळ न दिल्याची त्यांना जास्त बोचणी आहे. पण त्यात त्यांची चूक नव्हती. त्यांची सेवा ही ईश्वराची सेवा होती, त्यामुळे आम्ही कधी तक्रार केली नाही. त्यांची सेवा आमच्या घरापेक्षा मोठी होती. त्यांचं मत होतं वसुधैव कुटुंबकम. बाबा, तुमची पावलं दूर पण कृपा आमच्यावर होती. तुम्ही गावागावात फिरताना आम्ही घरात तुमची पाखरासारखी वाट पाहत होतो. लग्न साधं करा. साधं लग्न केलं तरी मुलं होतात हे एक वाक्य, त्याला किती उचलून धरावं? बाबांनी एकदा कीर्तनात म्हटलं होतं, लग्न साधं करा. साधं केली तरी मुलं होतात. यावर इतका बडेजाव का केला? त्यांनी काही चूक सांगितलंय का? मग करा ना तुम्ही, कर्ज काढून लग्न करा. ते आले का अडवायला? ते आले का तुमच्या घरात म्हणायला, तुम्ही एवढं मोठं लग्न का केलं? साधं सुधार लग्न म्हणजे संस्कार. त्यांना फिजूल खर्च करू नका असं सांगितलं. मी स्वतः पाहिलंय, कर्ज काढून घरं विकून लोक लग्न करतात, नंतर आयुष्यभर हप्ते भरतात. तेव्हा लोकांना वाटतं आपल्या मुलीची लक्तरं काढली. मग मी विचारते लोकांना, मुलीची लक्तरं तुम्ही काढता तेव्हा मुलीच्या कपड्यावर, वागण्यावर, मेकअपवर, फोटोवर कमेंट करता, तेव्हा तुम्हाला तिचं दुःख दिसत नाही का? सोशल मीडियावर तुम्ही कितीतरी व्हिडिओना त्या मुलींची लक्तरं काढत असताना, लाज काढत असताना मी इथे कमेंट्स वाचलेले आहेत. माझ्या बाबांनी कुणावर बोट ठेवून काहीच सांगितलं नाही, फक्त फिजूल खर्च नको इतकंच सांगितलं. पण लोकांना चुकीचा अर्थ घ्यायला वेळ लागतो नाही. इंदुरीकर महाराजांचं वादळ थांबवण्याचं कुणाच्याच बसमध्ये नाही. अहो महाराजांचं वादळ येते, थांबवायची ताकद अजून जन्मालाच आली नाही. त्यांचे कीर्तन कुठेही असो, शेतात, मैदानात, रस्त्यावर, 10 मिनिटात लक्ष लावते लोक. इतके येतात की वाहतूक थांबते, जागा संपते. दुसऱ्या कीर्तनकारांना लोक वेळ देतात, पण माझे बाबा ते स्वतः वेळ देतात आणि लाखो लोक येतात. एक अभिनेता, एक नेता, एक गायक, कोणती व्यक्ती 30 वर्ष लोकप्रियतेच्या शिखरावर राहिली आहे? सगळ्यांची चमक काही वर्षात कमी झाली, पण माझ्या बाबांची 30 वर्ष मैदानभर जनसमुदाय, ही कृपा आहे, ही ताकद आहे, ही लोकांच्या प्रेमाची देणगी आहे.